नमस्कार नमस्कार. मी सुनंदन लेले. माझी ओळख तुम्हाला आहे. माझ्यासोबत दोन माझे खास मित्र आहेत, जे माझ्या 12 गावच्या पाणी पिलेले माझे मित्र आहेत. हर्षा भोगले आणि विक्रम साठे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? नमस्कार. म्हणजे आता विक्रम आणि मी आम्ही दोघं 2 मिनिटं बोलणार आहोत सुनंदन बद्दल. विक्रम, हे पहिल्यांदा असेल की आपण सुनंदनला कॅमेरा समोर बोलताना बघतोय आणि त्यावेळेला तो स्वयंपाक करत नाहीये. करेक्ट आहे. असे खूप अनुभव आहेत आपल्याला पूर्वीच्या टूर्स मध्ये की जिथे तुम्ही जे सगळे प्रेक्षकांनो एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटतं ना हा सिरियस सुनंदन लेले व्यवस्थित अभ्यास करून तुम्हाला सांगतो, असं काही नाही. जे ऑस्ट्रेलिया इंग्लंड मधनं जेव्हा पोस्टिंग करतो हा, तेव्हा पोळी बनवत बनवत कांदा चिरत चिरत तुम्हाला सगळ्या काय गोष्टी पुरावे सांगतो. नाहीये, त्याला पुरावे पुरावे अरे द्या. फक्त तेवढंच नाही की करता करता इन्स्ट्रक्शन पण असतात. कारण मी ऐकलं एकदा, म्हटलं सुनंदनचा रिपोर्ट चाललाय म्हणून मी दुसऱ्या खोलीत जाऊन बसलो आणि एकदम असं म्युटेड आवाजात असं ऐकू आलं, अरे विक्रम जरा कांदा सरकव रे. म्हणजे लिटरली असं चालवलं. आणि माझ्या मते धोनीनी टॉस जिंकल्यावर फिल्डिंग घ्यायला नको होती. अरे हर्षा, तू म्यूट झालास. तुझं चुकून म्यूट झाला. हा, आता ठीक आहे. आता ठीक आहे. हा, परत ती स्टोरी सांग. ओके. म्हणजे मला आठवतं ऑस्ट्रेलियामध्ये एकदा होतो आणि सुनंदनचा लाईव्ह क्रॉस चालला होता न्यूज चॅनल बरोबर, म्हणून मी आपलं दार बंद करून आत बसलो. मला असं ऐकू येत होतं तो काय म्हणतो आणि एकदम अशा बारीकच्या आवाजात ऐकू आलं, अरे विक्रम चिरलेला कांदा सरकव ना. माझ्या मते धोनीनी टॉस जिंकल्यावर फिल्डिंग घ्यायला नको होती, बॅटिंग करायला हवं होतं. अरे कांदा सरकव ना. पण तरी त्याच्यामध्ये फरक पडला. अरे फोडणी. आणि मग ओपनिंग पाण्याचे असे ऍक्च्युली ऐकू येत नाही. हर्षा, तू बरोबर केलंस, पण तू जो स्ट्रेस दाखवतोयस ना, हे तुला जे झालं असतं त्याच्या पद्धतीने दाखवतोय. माझ्या मते तो धोनीनी हा निर्णय व्यवस्थित घ्यायला पाहिजे होता. पण मला असं वाटतं की कांदा आता टाकायला हरकत नाहीये. पण मला असं वाटतं की असं होतं ते. पण ते एअरवर कांदा जात कसा नाही? हा, ते त्याला 40 वर्षाचा अनुभव आहे. हा, ते पण बरोबर आहे. 40 वर्ष कांदा खाल्लाय. पण मला तुम्ही दूषण देताय. हर्षा, मनापासनं मला सांग, इतके वर्ष तू जगभर फिरतोयस क्रिकेटसाठी, या लॉकडाऊन झेपतोय का? खरं मनापासनं सांग. हे बघ, सिरियसली सांगायचं तर लोकांना खूप त्रास होतोय, त्याच्यापेक्षा आपल्याला कमी त्रास होतोय. त्यामुळे त्रासाबद्दल बोलणं चुकीचं आहे एका तऱ्हेने. बरोबर, अगदी बरोबर. तर आपण त्रासाबद्दल बोलणं बरोबर नाही, म्हणून मी लाईटर ह्याच्यात बोलतोय एकदम. की ह्याच्या पुढे लॉकडाऊन असताना विक्रमला बाजूला काढून बाकी सगळ्यांना केस कापायचा वेळ द्यायला पाहिजे. नाही, पण हर्षा, तुला एक सांगू का, ही तुमची ज्यांना केस आहेत ना, त्यांची चुकीची समजूत आहे. परत आलेत. तुम्ही तर स्पेशल आहे. पण माझं असं मत आहे की लोकांना हे मला लाईव्ह सांगायचंय किंवा सगळ्यांना ह्या माध्यमातून सांगायचंय की आम्ही लोक सलूनला जास्त वेळा जातो. कारण आमचे जे इकडचं जे येतं ना पॅच, तो काढायला आम्हाला 2-2, 4-4 दिवसांनी जायला लागतं. पण तुम्ही फक्त 15 दिवसांनी जाता. त्यामुळे ही जी जोक मारतात ना लोक की बाबा तुला काय त्रास नाही, आम्हाला जास्त त्रास आहे, हे समजून घ्या. आणि आता म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला यावा म्हणून मी हे बोलतोय, बाकी काही नाही. हे बघ, तुझ्या पुस्तकाचं नाव होतं पुस्तकाच्या नावात सचिन तेंडुलकर होता, पण तुझी सिमिलॅरिटी जास्त विराट कोहली बरोबर आहे. कारण ज्या दिवशी विराट कोहली आणि रणवीर सिंगनी दाढी वाढवायचं ठरवलं, त्या दिवशी जिलेटचा धंदा बंद झाला. तुझ्यामुळे शॅम्पू गेले, कंडिशनर गेले, हेअर डाय गेलं, हेअर कंडिशनर गेलं, सगळे हेअर प्रॉडक्ट्स गेले. आता तुझ्यासारखी लोक वागायला नाही. पण परत तुमचा गैरसमज होतोय. शॅम्पू कंडिशनर मी वापरतो, कारण शॅम्पू कंडिशनरनी आपला जो हा सरफेस आहे ना, तो पीच सारखा असा मस्त ग्रीन टॉप, म्हणजे कव्हरिंग चांगलं राहतं. हे सुनंदनला जास्त माहिती पीच कसं बनवायचं. तर आय एम शुअर नाव तुम्हाला सगळं कळलं असेल की आमचे पण त्रास असतात, त्यामुळे तुम्ही आम्हाला असं कमी लेखू नका. हर्षा, जरा मला एक प्रश्न, आता गेले काही महिन्यांमध्ये सगळ्या लोकांना रिची बेनोनची खूप आठवण येते. तर अर्थातच म्हणजे कॉमेंट्रीचे बादशाह किंवा एकदम गुरु किंवा द्रोणाचार्य म्हणतात त्यांना काही जण. तुझा अनुभव काय रे रिची बेनोनचा? कोणीतरी शिंकलं. लांब होता, पण काळजी करू नको.
ब्लेस यू नाही म्हणायचं, ब्लेस मी म्हणायचं आता. अरे मला अनफॉर्च्युनेटली त्यांच्या बरोबर मॅच एकही केली नाही मी. कारण बरेच वेळा म्हणजे ते इंडियाला 1-2दाच आले, 96 वर्ल्ड कप आले, ते दूरदर्शन बरोबर होते, माझा कॉन्ट्रॅक्ट वेगळा होता. चॅनल 9 मध्ये मी एबीसी कॉमेंट्री करायचो, असं कधी कधी डोकावून बघायचो की रिची बेनो काय करतायत तिथे. आणि 1-2दा असं पॅसेज मधनं जायचे ते आणि स्माइल करायचे, व्हेरी जेंटल पोलाइट पर्सन. एकदा एअरपोर्टला भेटले, 2 मिनिटं बोलले. पण मी त्यांची सगळी पुस्तकं मी वाचली होती आणि त्यांचे असे 10 कमांडमेंट्स टाईप होते, ते मी फोटोकॉपी करून ठेवायचो बरोबर. पण तर मी माझं पुस्तक घेऊन गेलो त्यांच्याकडे साईन करायला आणि हाऊ यू हर्षा म्हणाले, त्यांनी नावाने साईन केलं आणि मला एकदम असं वाटलं, अरे वा, चक्क माझं नाव माहिती आहे त्यांना. म्हटलं असं अनफॉर्च्युनेटली त्यांच्यावर काम करता आलं नाही. पण ही पण गोष्ट खरी आहे की काळ बदलतो. म्हणजे जसं आपण लहानपणी बेल बॉटम घालायचो, विक्रमला माहित नसेल, आपण लहानपणी बेल बॉटम घालायचो, ती इतक्या वर्षानंतर आता परत येते. पण फॅशन जसं बदलतं तसंच कॉमेंट्री स्टाईल्स बदलतात, लिहिण्याचे स्टाईल्स बदलतात, बोलायचे स्टाईल्स बदलतात, गाण्याचे स्टाईल्स बदलतात. विक्रमला जास्त माहिती असेल. आजकाल कसं आवडीने खुशी खुशी गाणं म्हणता येत नाही, अगदी त्रासात रडत गाणं म्हणायला लागतं. जिओ लगा असं जसं काही वाटतं की अरे आता मला आणि कुठेतरी जायचंय, पण ती वेगळी. तर रिची बेनोची जी स्टाईल होती त्याला इंग्लिशमध्ये मिनिमलिस्ट म्हणायचे, की जितकं कमी बोलायचं तितकं कमी, नुसतं ऍड करायचं, कधी कधी पूर्ण ओव्हरमध्ये बोलायचं नाही. आजकाल आम्ही जर असं केलं तर लोक म्हणतील, एक्सक्यूज मी, व्हॉट्स हॅपनिंग हिअर. तर आम्ही साऊंड ट्रॅक झालोय आता. तेव्हा नसायचं, तेव्हा मॅचचा एकच साऊंड ट्रॅक असायचा आणि तो मॅचचे आवाज. म्हणजे बॅटला बॉल लागले की तो आवाज जो येतो, गार्ड घेताना जो आवाज येतो किंवा बॉलरच्या रनअपचा जो आवाज येतो, तो एक साऊंड ट्रॅक असायचा. आता आम्ही साऊंड ट्रॅक झालोय. हे एक बदललंय, एस्पेशली T20च्या येण्याने आम्ही साऊंड ट्रॅक झालोय. पण त्यांचा पॉज खूप सुंदर असायचा. हो, कारण तेव्हा तू आता विम्बल्डनचे जुने मॅचेस बघ, एक डॅन मॅस्केल म्हणून विम्बल्डनचे खूप प्रसिद्ध कॉमेंटेटर होते. त्यांचा फक्त आवाज याचा, oh I say, oh that is lovely, एवढंच. कारण बिटवीन 2 सर्व्ह एवढाच वेळ मिळायचा. तर तेव्हा स्टाईल पद्धत तशी होती. आता थोडी स्टाईल बदलली आहे. पण आपण पॉज कधी करतो? पॉज आपण करतो जेव्हा आपल्यात खूप कॉन्फिडन्स असतो. आता तू छान क्रिकेट खेळायचास म्हणून तुला एखादं माहित नसेल, पण जेव्हा फास्ट बॉलर यायचा, थोडी भीती वाटायची फास्ट बॉलरची आणि मॅटिंग विकेटवर एकदम असं उभा राहायचा बॉल कधी कधी. तर जेव्हा भीती वाटते बॉलची तेव्हा आपण शॉट्स जास्त खेळतो, कारण डिफेन्सवर आपल्याला कॉन्फिडन्स नसतो आपल्या, शॉट्स खेळतो आपण. जेव्हा माणूस नर्वस असतो तेव्हा तो भरभर बोलतो, जास्त बोलतो, कारण पॉज नंतर आपल्याला सुचेल की नाही याची भीती असते. तर पॉज जो करू शकतो तो सर्वात कॉन्फिडंट, ज्याला टेन्शन असतं तो भरभर बोलतो जास्त. म्हणून माझ्यात पण हा फरक पडलाय. मी कधी कधी, आता मी 80s 90s ची माझी कॉमेंट्री मला खरंच असते, मला ऐकत नाही, पण ऍक्सेंट वेगळा होता, घाई असायची तेव्हा, तो कॉन्फिडन्स थोडं हे येतं. आता मला माहित नाही विक्रम जेव्हा स्टँडअप रुटीन करतो तेव्हा तिथे पण पॉजचा महत्व असतो की नाही. नाही, ऍब्सोल्युटली म्हणतोयस तसं. जेव्हा नर्वसनेस असतं तेव्हा तुमचं जे कॉमेडीमध्ये म्हणतात की प्रेमिस, की पहिलं तुम्ही हे बनवता आणि मग तुम्ही तुमची वन लाईनर मारता. तर ती कधीतरी तुम्ही जर का गडबडीत असाल तर ती वन लाईनरची जी इम्पॅक्ट व्हायला पाहिजे, कारण ती चांगल्या एका लेवलला येऊन तुम्ही पंच मारता, ते होतच नाही. ही लाईन अशी पटकन निघून जाते आणि ऑडियन्सला पण, तुम्हाला पण घाई झालेली असते कारण तुम्ही घाबरलेले असता आणि मग ऑडियन्सलाही ती रेजिस्टर होत नाही. पण ते लॉजिक अगदी बरोबर आहे. पण मला सांग हर्षा, हे विम्बल्डनचा तू विषय काढलास, भारतामध्ये कधी ग्रँड स्लॅम झाला तर क्वाइट प्लीज लेडीज अँड जेंटलमॅन म्हणलं तर लोक खरंच होतील का रे क्वाइट, असं वाटतं तुला? नाही होणार ना. आणि रिची बेनोचा विषय झाला ना, तर मला सुनंदन मी सांगतो की माझे फर्स्ट जे इमिटेशन मी केलं ना, कोणाची नक्कल केली तर मी रिची बेनोची केली कॉमेंट्रीमध्ये. सांगतो ना तुला. आणि मला गंमत काय वाटली की जेव्हा ट्रेव्हर चॅपलनी अंडरआर्म बॉलिंग केली त्यावेळी त्या रात्री जेव्हा किंवा त्या संध्याकाळी जेव्हा रिची बेनोनी त्या मॅच बद्दल बोलले, तर त्यांनी ते जे बोलले ना की किती इट इज अ मोस्ट शेमफुल थिंग इन वर्ल्ड क्रिकेट, ह्याचा मला खूप प्रभाव झाला त्या काळात सुद्धा.
आणि मला असं वाटलं की ह्यांनी किती व्यवस्थितपणे काय झालं तर दिवसात तरी इट्स अन ॲब्सोल्युटली डिस्ग्रेसफुल थिंग फॉर वर्ल्ड क्रिकेट अँड अक्षरशः त्याचं this is the Sydney Cricket Ground for this tremendous match in this mentioned in Hedges World Series Cup. The two team for today's game, India play Pakistan. ही जी पद्धत होती, जस्ट क्लीन डिस्क्रिप्शन, 2 for 22. आणि मग नंतर ते एंड जे होतं ना, ते बरोबर टोनी ग्रेगला जायचं. इट्स अन ॲब्सोल्युटली वंडरफुल ॲटमॉस्फिअर हिअर. लेट्स गो डाऊन टू टोनी ग्रेग विथ द पिच रिपोर्ट. आणि मग वेल थँक्स रिच, इट्स बीन अन ॲब्सोल्युटली अमेझिंग मॉर्निंग. हा जो कॉम्बिनेशन होता ना ऋषी बेनो आणि टोनी ग्रेग, ह्याच्यामुळे मी इन्स्पायर झालो. आणि ज्या पद्धतीने ते मांडायचे, सिम्पल सरळ भाषा, ही मला खूप आवडायची. पण बोलायच्या स्टाईलमध्ये फरक बघ. तू बोललास, सुनंदन एक वाक्य बोलला, मी बोललो. तुझे दात दिसले, सुनंदनचे दात दिसले, माझे दात दिसले. तू रिची बेनोची जेव्हा नकल केली तेव्हा दात नाही दिसले, कारण नाही दिसले. पण हर्षा, मला तुला विचारायचं आहे, आणि आपली ह्याच्यावर खूप चर्चा पण झाली कित्येक वर्षात. सुनंदन, तू पण, तुला लक्षात असेल की ही जी मंडळी होती ना, इयन चॅपल, रिची बेनो, बिल लॉरी, ह्या लोकांचा आपल्या म्हणजे ग्रोईंग इयर्स मध्ये जेव्हा आपण बघत होतो, खूप प्रभाव पडला. आणि हर्षा, मला तू सांगितलं होतंस की जेव्हा तू शिकत होतास आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये तू पुढे जात होतास, तेव्हा अशा काही गोष्टी घडल्या. आणि सुनंदन, तू पण म्हणजे ऍज अ जर्नलिस्ट नंतर ऍड करू शकतोस. पण हर्षा, पटकन तू हे सांगू शकतोस की इयन चॅपल म्हणजे माझ्या हिशोबाने मोस्ट इन्साइटफुल कॉमेंटेटर आहे तो, कारण तो जास्त बोलत नाही पण मुद्देसूद तिकडे पोचतो आणि अशी गोष्ट तुम्हाला सांगतो की आई ग, त्यांनी काय विचार केलाय. तर अशा ह्या इयन चॅपल होऊन तू काय शिकलास रे? आता रिची बेनोची तर आपली गोष्ट झालीच आपली, पण बिल लॉरी, टोनी ग्रेग, इयन चॅपल, ही त्यांची जी 4 लोकांची टीम होती, त्यांनी मला वाटतं जगभर एका जनरेशनला इन्स्पायर केलं खूप. आणि सगळ्यांच्या स्टाईल्स वेगळ्या होतात. लहान लहान गोष्टी एकमेकांना सांगतो. मी 98 साली ऑस्ट्रेलियाला गेलो होतो असेच फीचर्स करायला, आणि मला बिल लॉरीवर इंटरव्ह्यू करायचा होता. तर मी असं फिरत फिरत, ऍशेस चालली होती, इंडियाची सिरीज नव्हती, आणि ही अग्रीड टू डू अन इंटरव्ह्यू, आणि इतक्या वाजता म्हणून त्यांनी सांगितलं. तर मी ओके म्हणालो, पण ते बोलता बोलता ओके बाय म्हणून गेले आत परत. मॅच चालू असताना आय हॅव टू बी इन द बॉक्स टू नो व्हॉट माय कॉलिग इज सेइंग. कारण तो काय म्हणतोय त्याला रिलेट करून मी जेव्हा कॉमेंट्री करेन तेव्हा असलं पाहिजे. तर बिल लॉरीनी कधीही कॉमेंट्री बॉक्स सोडला नाही. ऑलवेज कॉमेंट्री बॉक्स बसून राहायचे, कारण एक काय म्हणतोय ते माहिती असलं पाहिजे, नाहीतर मी उगीच रिपीट करून उलट काहीतरी म्हणेन. तर ते एक डिसिप्लिन जे होतं सगळ्याच्या. टोनी ग्रेग बद्दल असं वाटतं, अरे डिसिप्लिन टाईप होता का? अत्यंत डिसिप्लिन कॉमेंटेटर होता. मी फक्त 1 का 2 मॅचेस केले, आणि शेवटी आमचं बरंच म्हणजे मतं वेगळी होती क्रिकेटबद्दल, पण माझं ऍडमिरेशन काही कमी नाही. एकदा फक्त त्यांनी मला एक टिप दिली. मी रिपोर्टर होतो तेव्हा, जॉन डाईक्स होस्ट करत होता 1999चा वर्ल्ड कप, मी रिपोर्टर होतो. तर कॉन्व्हर्सेशन सुरू व्हायच्या आधी मी अशी बातमी देतो, असंच आहे हा इथे म्हणून. त्यांनी हळूच मला सांगितलं, तू रिपोर्टर आहेस ना, तू सांगू नको त्याला, कारण मग ही नोज इट ऑलरेडी. तुझा इम्पॉर्टन्स कमी झाला ना, तू रिपोर्टर आहे, तू इथनं तू बातमी द्यायची. तर रिपोर्टरचं महत्व काय झालं? तू सगळं त्याला सांगून टाकलं तर तू काय सांगणार आधी? तर सगळं सांगून टाकू नये. यू आर द रिपोर्टर, प्लीज रिटेन युअर सेन्स ऑफ इम्पॉर्टन्स. पण टोनी ग्रेग प्रचंड प्रिपेअर करून यायचा. इयन चॅपल, मला एक ब्रॉडकास्टिंग एथिक असलं ना, तर ते माझं ते स्टँडर्ड आहे तिथे. आम्ही ब्रिस्टलमध्ये होतो आणि खूप गरम होतं, आणि इंग्लंडमध्ये जेव्हा गरम होतं तेव्हा काय करायचं कळत नाही लोकांना, कारण त्यांना सवय नसते ना. आणि बाहेर जेव्हा बॅकग्राऊंड, आता तू जो बसलाय सुनंदन, तुझ्या मागे बॅकग्राऊंडचं लाइटिंग वगैरे इतकं छान आहे. जेव्हा मॅचला येतो आपण, कॉमेंट्री बॉक्समध्ये असतो, तेव्हा बाहेर खूप जास्त ब्राईट असलं तर आपण डार्क दिसतो आणि बाहेरचं बर्नआउट होतं. तर ते होऊ नये म्हणून पूर्ण स्टुडिओ काळ्या कापडाने रिंग केला होता असा. बापरे. आणि त्याच्यामुळे इतकं गरम होतं आतमध्ये. मी 2-3दा असं म्हणालो, व्हेरी हॉट डे ब्रिस्टल वगैरे असं. आणि बाहेर आलो ना, लिटरली बाहेर पण गरम होतं, पण एसी मध्ये आल्यासारखं वाटलं. आणि मी असं नुसतं असा उभा होतो तिथे, मागणं असं टकटक असा खांद्यावर कोणीतरी हात लावला. पाहिलं तर असा झालं, जरा माइंड इफ आय गिव्ह यू अ चिट माइंड. ऑफकोर्स ही सेड, कॅरी पॅकर जर आज ऐकत असता हा आजचा कार्यक्रम, त्यांनी 2 मिनिटात तुला फोन केला असता की तुला जेव्हा मी पैसे देतोय किंवा संधी देतोय इथे होस्ट करायची, ती मॅच मध्ये काय होतंय ते सांगायला देतोय, तुला गरम गार किती होतं हे सांगायसाठी नाही.
जर 0 डिग्री असलं तरी आपल्याला केलंच पाहिजे, 45 डिग्री असलं तरी आपल्याला केलंच पाहिजे, गरम असलं तर गरम, पाऊस असला तर पाऊस. आपलं काम काय की ह्या प्रोग्राम मध्ये बाहेर काय होतंय, काय होऊ शकेल हे सांगायचं. आपल्याला अडचण किती होतीये हे सांगायची गरज नाही. कोणाला इंटरेस्ट आहे आपल्या अडचण? आणि तेव्हा ही जी डिसिप्लिन असते. इयन चॅपलने कधी कॉमेंट्री बॉक्स मॅच संपेस्तोवर सोडला नाही. एकदा असे 2 कॉमेंटेटर चालले होते कुठेतरी, त्यांना बेसबॉलचं भयंकर, बेसबॉलचे हाऊस, असे ते बेसबॉलचे स्कोर्स बघत बघत मॅच झाली, बॉल झाला बेसबॉल स्कोर, बॉल झाला बेसबॉल स्कोर, आणि असे दोघं चालले होते. असे इकडनं त्यांनी बघितलं, नुसतं असं वर करून, नॉट पेइंग यू द फुल फी टुडे. कारण विक्रम, हे जसं हर्षा म्हणला तसंच पत्रकारितेच्या बाबतीत त्यावेळेला मी षटकारनी जेव्हा सुरुवात केली लेखनाला, तेव्हा मलाही असं शांतपणे समजून देण्यात आलेलं होतं. माझे सिनियर्स होते, संजगिरी होते, मकरंद वांगणकर होते, संजय कराडे होते, निखिल वागळे, मीना कर्णिक यांनी बसून एकदा एकच गोष्ट सांगितली होती, माधुरी दीक्षित सुंदर आहे हे सांगण्यासाठी तुझी गरज नाही, सगळ्यांना माहिती येते. माधुरी दीक्षित दही पोहे खाते म्हणून सुंदर दिसते हे तू सांगितलंस तर महत्व आहे. त्यामुळे मैदानावरती काय चाललंय, सुंदर दिसते हे सांगतोय हे मला पण माहिती असतं तर आपण पण दिसलो असतो थोडे. तर मैदानावरती काय चाललंय काय नाही हे लोकांना माहिती असतं, बघत असतात. त्याच्या मागची कहाणी काय आहे हे जर का तू सांगायचा प्रयत्न केलास, त्याच्यासाठी 4 लोकांना भेटलास, तर तुझ्या कॉपीमध्ये दम येईल. तेव्हा आम्हाला तेव्हापासून जी सवय लागलेली आहे की प्रेस बॉक्स मध्ये पूर्ण वेळ बसून काम करायचंच नाही. सतत काही ना काहीतरी शिकारी कुत्र्यासारखं इकडं जा तिकडं जा, याला भेट त्याला भेट हे करत राहायचं. पण या गोष्टी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. अगदी बरोबर. आणि त्याच्याबद्दल मी जे 2006 जी टूर केली, आणि माझं काम तेच होतं की टोनी ग्रेगला बघ, इयन चॅपलला बघ, ते काय करायचे, ते 15 लोकांशी बोलायचे, आणि 15 लोकांशी बोलून झाल्यावर जे लोक आता त्या पिच बद्दल बोलणार आहेत त्याच्यावर एक माहिती जास्त, ते त्यांच्याकडनं, इयन चॅपलकडनं, आणि तो एक वाक्य टाकायचा आणि आपल्याला वाटायचं अरे हा पॉइंट कव्हर झालेला नव्हता. आणि ती जी व्हॅल्यू ऍडिशन आहे आणि त्याची जी भूक आहे या लोकांची, की बाबा इतके वर्ष झाले तरी मी काहीतरी वेगळं काढून तुम्हाला सांगणार. आय थिंक हे जे वर्क एथिक जे हर्षा म्हणला ते फार क्रिटिकल आहे, की ती सुद्धा अजून हाव आहे, जे अमिताभ बच्चन मध्ये बघतो की आजही वय झालंय, नवीन पिक्चर करायचंय, काहीतरी मी देणार नवीन. आय थिंक इयन चॅपल मला तसा वाटला नेहमी. म्हणजे अमिताभ बच्चन द ऍक्टर, नॉट अमिताभ बच्चन ऑन ट्विटर, हे दोघांच्या जरा फरक नाही. पण सुनंदने खूप मस्त शब्द वापरला. सुनंद परत सांग, मला लक्षात नाही. काय कुत्र, काय ते काय म्हणालस, ड्रेसिंग रूम मध्ये कुत्र्यासारखं फिरायला शिकारी. अच्छा, तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण एक खूप इंटरेस्टिंग व्यक्ती आहे भारताच्या क्रिकेटमध्ये. सगळ्यांनी खूप वर्षापासून बघितलंय त्याला, प्रचंड पॉप्युलर आहे, सगळ्यांना वाटतं की अजूनही खेळावं, पण ओळखत कोणीही नाही. मी आता MS धोनी आला 2004 मध्ये, मी त्याच्या आधीपासून कॉमेंट्री करतो. आज 2020 ची गोष्ट आहे, 16 वर्ष झाली. लोक मला धोनी बद्दल विचारतात आणि मी सांगतो माहित नाही, कारण मी लिटरली ओळखत नाही त्याला. जे असं प्रेझेंटेशन मध्ये बोलणं झालं, एकदा फक्त सुनंदन लेलेनी त्या जेवायला बोलावलं होतं, त्याची डिनर डिफरन्स. नाही, त्याचा मला भयंकर राग आहे, कारण धोनीनी पोळ्या भाजल्या, भोगलेनी काहीतरी हे काय म्हणतात भांडी घातली, लेल्यानी पोळी मी भाजली, पोळी तू भाजली, त्यांनी आपली प्लेट स्वतः धुतली. आणि ते ऍडलेट मध्ये झालं आणि मला बोलवलं नाही या जेवणाला. ठीक आहे, ते नंतर बोलू आपण. तू नव्हतास तिथे, तू नव्हतास. पण म्हणजे ती कोविडची तयारी चालू होती तेव्हा. पण ह्याच्या बाहेर माझी धोनीची ओळख नाही. एखाद्याला मॅचच्या आधी एखाद वाक्य प्रेझेंटेशन मध्ये, तर लोक मला विचारतात की आता धोनी परत येईल का, कमबॅक करेल का, तर मला फक्त एस्टिमेट करता येतं, कारण मी भेटलो नाहीये एवढं त्याला. मला वाटतं की एक दिवशी धोनी असे 2 लोक बोलत असताना हळूच खोलीच्या बाहेर निघून जाईल, आपल्याला कळणार पण नाही धोनी कधी गेला. मला असं वाटतं की एखाद वेळे तो खोली सोडून गेला असेल, चेन्नई सुपर किंग्स साठी खेळायला येईल जरूर, पण इंडियाच्या खोलीनं हळूच तो सोडून गेला असेल. पण सुनंदन लेलेनी फक्तच पोळी नाही, पोळी, चना, पुलाव, चिकन सगळं करून घातलंय त्याला, अगदी व्यवस्थित. आणि काय
बरोबर आहे. आणि बिफोर दॅट सुनंदन म्हणण्याच्या अगोदर हर्षा तू म्हणलास ते बरोबर आहे की MS धोनीचं काहीच सांगू शकत नाही. दोन लोकांचं MS धोनी आणि नरेंद्र मोदी काय सरप्राईज देतील हे काहीच सांगू शकत नाही. एवढं मी ओळखत नाही, थोडासा जरा जास्त ओळखतो. हे बघ, जिथे 2% पास मार्क आहे तिथे तुला 4% मिळाले तरी खूप जास्त. नाही, पण हर्षा तू म्हणतोस ते बरोबर आहे. त्याला त्याच्या डोक्यामध्ये ह्या वर्षीचा IPL खेळून स्वतःच्या फिटनेसचा आणि स्वतःच्या फॉर्मचा अंदाज घेऊन मग नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये T20 वर्ल्ड कपचं होतं, हे नाकारून चालणार नाही. झालं काय, वर्ल्ड कप मध्ये अगदी सुरुवातीच्या मॅच मध्येच त्याच्या अंगठ्याला दुखापत झालेली होती. आणि हे तर काळाचा महिमा आहे की ज्या ठिकाणी लागतं त्याच ठिकाणी परत लागतं. त्यामुळे ती वर्ल्ड कपच्या दुसऱ्या मॅचला झालेल्या दुखापतीपासून अख्खा वर्ल्ड कप, आणि तो आऊट झाला, रनआउट झाला तो, पण तो शेवटचा बॉल सुद्धा त्याला त्याच अंगठ्यावरती जबरदस्त बसलेला होता आणि त्याच्या अंगठ्याचं अक्षरशः भज झालेलं होतं. आणि धोनी हा ऑपरेशन वगैरे करण्याच्या विरुद्ध आहे, कारण तो बाकी सगळ्या गोष्टी सहनशक्तीवरती सहन करू शकतो. ऑपरेशन या गोष्टीची जरा त्याला भीती आहे. त्यामुळे त्यांनी ते रिहॅबिलिटेशन प्रोसेस ही शांतपणे नॅचरली केली, मेहनत करत राहिला, व्यायाम करत राहिला, फिटनेस त्याने टॉप ऑफ द लाईन ठेवला. आणि केदार जाधव मला सांगत होता की जेव्हा तो चेन्नई सुपर किंगच्या प्रॅक्टिससाठी चेपॉक मैदानावरती आला त्यावेळेला मला आश्चर्य वाटत होतं की इतके दिवस हा क्रिकेट खेळलेला नाहीये. टकाटक बॅटिंग करत होता, म्हणला टकाटक, काही प्रश्न नाही. परंतु हे नेहमी काय म्हणतात त्याला, काळाची गती आहे ही, की आपण ठरवतो एक आणि होतं दुसरं. तसं जेव्हा त्या वक्त सिनेमा मला आठवतो जुना, की ज्याच्यात बलराज सहानी आणि विक्रमच्या जन्माच्या खूप अगोदरचा सिनेमा आहे, मला माहितीये. परंतु त्याच्यात तो म्हणत असतो की मी एका मुलाला इंजिनियर करणार, एका मुलाला डॉक्टर करणार. आणि तेव्हा त्याला तिथला गुरुजी म्हणतो की हे कोणाच्या हातात नसतं, की चाय की प्याली और ऑटो के बीच में का अंतर कभी कभी कोसो दूर चला जाता है. तेव्हा तो म्हणतो हे बघ चहा प्याली कसलं, हे बघ मी चहा प्यायला. आणि नंतर भूकंप होतो आणि त्याचं अख्खं जीवन विखुरलं जातं. ह्या पार्श्वभूमीवरती आपण जे ठरवतो ते होत नाही, हे धोनीच्या बाबतीत होताना दिसतंय. की त्याला यावर्षी जे इतक्या जिद्दीने खेळायचं होतं, ती जिद्द IPL मध्ये त्याला दाखवायची होती. त्याला क्रिकेट म्हणलं प्लीज वेट, यू आर इन क्यू. आणि हर्षा तू म्हणतोयस तसं मलाही वाटतंय की शेवटची मॅच, ग्लॅमर ग्लोरी, याच्यात तो अडकेल असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे तो शांतपणे निघून जाईल. कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये त्यांनी काय पद्धतीने टेस्ट क्रिकेट सोडलं, कळलं सुद्धा नाही. त्याच्या चेहऱ्यावर प्रेस कॉन्फरन्सला आला आणि आम्हाला चेहऱ्यावरनं त्याच्या कळलं सुद्धा नाही की या माणसाने टेस्ट क्रिकेट सोडलेलं आहे, कॅप्टनशिप सोडलेली आहे. त्यामुळे ही गोष्ट तो कळून देणार नाही, या मताशी मी सहमत आहे. पण तुला पण कळलं नाही आणि तू मराठीत प्रश्न पण नाही विचारलास. मी विचारला, मी शेवटचा प्रश्न, मला कित्येक क्लूज जे होते ना ते हर्षा त्या मॅच मध्ये मला मिळत होते, परंतु मला ते पिकअप आणि ते स्टिच करता आले नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे ती मॅच ड्रॉ होऊन सुद्धा, शेवटची त्याची टेस्ट मॅच, ती मॅच ड्रॉ होऊन सुद्धा त्यांनी स्टंप बरोबर घेतला कारण तो नॉट आउट बॅटिंग करत होता. दुसरी गोष्ट, त्याला मी कधीही मैदान किंवा त्या आसपासच्या परिसरामध्ये फोनवरती बोलताना पाहिलेलं नव्हतं. त्या दिवशी मॅच संपली, त्यांनी शेकहँड वगैरे केले ऑस्ट्रेलियन टीमशी आणि बाहेर येऊन तो फोनवरती बोलत होता. दुसरा क्लू. तिसरा क्लू असा होता की जेव्हा तो प्रेस कॉन्फरन्सला आला होता तेव्हा तो ओरिजिनल इंडिया कॅप घालून प्रेस कॉन्फरन्सला आलेला होता. हे 3 क्लूज मला मिळत होते. मला काहीतरी माझं मन सांगत होतं की अरे काहीतरी गडबड आहे, परंतु ते गोष्टी जोडून त्याचा हा अर्थ काढण्या एवढी मला बुद्धी नव्हती, त्यामुळे ते कळलं नाही. मराठीत जर का कोणी आता म्हणजे असे मिस्ट्री वगैरे असे डिरेक्ट करणारे जर का कोणीतरी डिरेक्टर असतील तर शेरलॉक लेले नावाचा एक आपण चित्रपट नक्की काढू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही पण आहे असंच आहे. फ्रीज झाला जरा. नाही पण मला म्हणजे मी 2010 पर्यंत जे माझा थोडासा धोनी बरोबर टच होता, त्यानंतर तो त्यांनी फोन वगैरे बंदच करून टाकले, फक्त लेल्यांचे घेत होता फोन. आणि लेलेंनी हो म्हणलं तर मग तो BCCI प्रेसिडेंटचं घ्यायचा असं मला कळलं होतं तेव्हा. पण जे मी जवळनं त्याला पाहिलं त्या काळात, मला असं वाटलं की काही काही लोकांना ना विचार करून त्या बाबतीत
खूप असं सखोल एक पॉइंट ऑफ व्ह्यू निर्माण करणे हे धोनीची स्ट्रेंथ आहे. म्हणजे काहीतरी समजा तू कोणीतरी असा प्रश्न केला की बाबा हे ऑफ स्पिन टाकतोय, ही अशी फिल्डिंग प्लेसमेंट करायला पाहिजे का, त्याच्यावर तो विचार करतो आणि त्याला एक त्याचं नवीन सोल्युशन द्यायला प्रचंड आवडतं. आणि एकदा 2 तासाच्या फ्लाईटमध्ये त्यांनी इंडियाच्या पॉलिटिकल सिच्युएशन मध्ये 4 वेगवेगळ्या आम्ही गोष्टी बोलल्या आणि त्या चारही गोष्टींबद्दल धोनीचा टेक वेगळा होता. आणि मला असं वाटतं धोनीचं सक्सेसच हे आहे की तो त्या विषयात खोल जातो आणि त्याच्यावर वेगळा टेक देतो. आणि हे सगळे बोलर्स सांगतात, हे सुनंदन आपण पाहिलंय. आहे खरंच आहे, कमाल आहे खरोखर. पण एक आहे, जर धोनी हळूच खोली सोडून गेला तर गॅप जो राहील तो प्रचंड राहणार. म्हणजे कॅलिस बद्दल म्हणायचे की कॅलिसमुळे प्रत्येक मॅच मध्ये साऊथ आफ्रिकेला एक एक्स्ट्रा बॅट्समन, एक्स्ट्रा बॉलर मिळाला. तसं धोनी असल्याने स्पिनरला एक एक्स्ट्रा हे मिळालं, आयडियाजची एक सोर्स मिळाली. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटलं की टॉप 5, टॉप 6 मध्ये बॅट्समॅन तर असतोच विकेट किपर. आणि आपल्याला कळलं पा रिषभ पंत सारख्या प्लेअरला किती त्रास होतोय ऍडजस्ट व्हायला. दिनेश कार्तिक एका दिवशी आहे, एका दिवशी नाहीये. आपल्याला अजूनही त्रास होतोय. आहेत कॅन्डिडेट्स पण त्या स्टँडर्डचा कोणी नाहीये. आणि मी एकदा राहुल द्रविडला विचारलं की का तुम्ही पुन्हा पुन्हा त्याला 6 ला पाठवता, 3 नंबरला काय बॅटिंग करतोय तो. जेव्हा सुरुवातीला आला होता लांब केसवाला धोनी 3 नंबरवर खेळायचा, तो म्हणाला पण 6 नंबरला त्यासारखा फिनिश करणारा कोणी नाही. तर हे मिस होणारच. पण अरे मोठे प्लेअर जेव्हा जातात आपण त्यांना जर मिस केलं नाही तर ते मोठे कसे. ऍब्सोल्युटली. पण मला हर्ष असं वाटतं ह्या परिस्थिती म्हणजे आजच्या काळात धोनी द प्लेअर पेक्षा ना धोनी द पर्सन हे इंडियन टीम जास्त मिस करेल. म्हणजे मला जेवढे लोक बोलतात त्यांना एक म्हणजे कसा होता की जसं युवराज सिंग परवा बोलला की मेंटॉरशिप नाहीये इंडियन टीम मध्ये आता. आणि युवराज सारखा माणूस म्हणतोय की ज्याला खरं मेंटॉरशिप अजिबात आवडत नव्हती, पण तोही म्हणतो की आम्ही जेव्हा टीम मध्ये आलो तेव्हा एक असं वाटत होतं की एक वडीलधारी माणसं बसलीत, आपण कितीही फालतूगिरी केली तर आपल्याला हात धरून कोणीतरी पुढे नेणारा माणूस आहे. माझ्या मते इंडियन क्रिकेटमध्ये हा MS धोनी गेल्यावर तो वडीलधारी माणूस जो आहे तो नसणार आहे. आणि ह्याचा कुलदीप यादवला त्रास होईल, त्याचा शिखर धवनला त्रास होईल, त्याचा प्रत्येक खेळाडूला त्रास होईल. कारण माही भाई के पास दूसरा प्लॅन होता है. हे जी सपोर्ट सिस्टम आहे, मोर देन अ प्लेअर, आय थिंक इंडियन टीम विल मिस दॅट असं मला वाटतं. म्हणजे मला आठवतं सुनंदन, मागच्या वर्षी मला 2दा मॅच IPL मॅच प्रेझेंटेशन करायचा चान्स मिळाला. म्हणजे नॉर्मली मला दरवेळेला मिळतोच असं नाही, पण ती वेगळी गोष्ट. मला 2दा CSKच्या मॅचला चान्स मिळाला. आणि दोन्ही वेळेला नॉर्मली कसं पोस्ट मॅच मध्ये कॅप्टनची 1.5-2.5 मिनिटं जास्तीत जास्त बोलतो. आणि धोनी बोलत गेला आणि मला कानात एकदाही म्हणजे ऐकू तरी आलं नाही की प्रोड्युसर मला म्हणाला की पुरे आता. आणि नंतर मला कळलं की पोस्ट मॅच डिस्कशन जे होतं, प्रेझेंटेशन डिस्कशन, प्रेस कॉन्फरन्स, ते 9 मिनिटं चाललं होतं. आणि दुसऱ्या दिवशी परत तसंच 7-7.5 मिनिटं चाललं. कारण तो असं बोलायच्या मूडमध्ये होता. आणि मी त्याला हळूच विचारलं की त्याला म्हणतात तुला इथे चेन्नईमध्ये, ह्याचा तुला काय वाटतं की. आणि तो इतका सेंटिमेंटल झाला की अशा मला इतकी मोठी पदवी दिली लोकांनी. आणि म्हणजे म्हटलं अरे म्हणजे धोनी मागे गोष्ट आहे, नुसताच धोनी असा तो स्टॉईक जे इंग्लिशमध्ये शब्द असा असतो. पण इंटरेस्टिंग होतं. एनिवे, पण 12 गावचं पाणी आपला जो प्रोग्राम होतोय त्यातला जो 12 आहे ना तोही MS धोनी आहे. कारण मी एकदा त्याला विचारलं जरा 2-3 गोष्टी सांग, माझे शो चांगले होतील वगैरे. तो म्हणला साठे साहब कुछ नहीं बताऊंगा, सब बताऊंगा वो मेरी पिक्चर या मेरी ऑटोबायोग्राफी में, आपको कुछ नहीं बताऊंगा. नाही, पण मला अजून जर मला लोकांनी विचारलं की एकच इंटरव्ह्यू तुला अजून एक मुलाखत अशी 1-1.5 तासाची एकच करता येईल बिफोर यू फिनिश, ते मला धोनी बरोबर करता येईल. कारण मला काहीच माहित नाही त्याच्याबद्दल, मला काहीच माहित नाही. आणि धोनीला उलगडायला कितपत खरं असतं माहित नाही. नाही, धोनीला उलगडायला इतकी गंमत येईल कारण तो खरंच वैचारिक माणूस आहे. म्हणजे एक असतं की तू कशी बॅटिंग केली, एक तू कशी बॉलिंग केली, पण तू किती कसा विचार केला ह्या बाबतीत. जसं आपल्याला सगळ्यांना म्हणजे सुनंदनला, तुला, की बाबा माणसं विचार कशी करतात हे उलगडायला मला MS ला खूप आवडेल. आणि ते त्याची सगळी जी आता उलगडला गेलाय तो आपल्या बरोबर हे जे लेले आहेत ना, ह्यांना ती मजा मिळते सगळी.
आणि का? कारण लेल्यांनी त्यांना दर वर्षी 2-2 पेट्या आंब्याचे. भोगले, तुम्ही काय शिकला नाहीत इयन चॅपल आणि टोनी ग्रेगकडनं, की कुठल्याही कॅप्टनला दरवर्षी आंबे पाठवायचे, हे इन्साइट तुम्ही शिकला नाही. तुला खरं सांगतो, मला कधी कधी आता वय आपलं झालं हे कसं कळतं, जेव्हा लोक विचारतात आय वॉन्ट टू लर्न समथिंग, कॅन यू गिव्ह मी सम टिप्स वगैरे. याचा अर्थ हळूहळू तुम्हाला ते कसं एका लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिल्यामुळे तुम्हाला रिटायर करून टाकलं असं होतं ना, तसं येतं. तर त्यांना मी आता ठरवलंय की 2च गोष्टी सांगणार. एक, टूरवर कमीत कमी भांडी, कमीत कमी सामग्री असताना स्वयंपाक करायला शिका. आणि दुसरं, आणि आंब्याचा सोर्स शोधून काढा. आणि आता तुम्हाला सांगतो, आंब्याचा सीझन आलेला आहे, पण हे धोनी किंवा सचिन किंवा ह्या सगळ्यांचा नंबर लागेस्तोवर विक्रम साठे आणि हर्ष भोगलेंचा नंबर लागलेला नाही. नाही, मी एक कबूल करतो. आम्ही तुला मिळाले? जवळच मी पुण्यात असल्यामुळे सध्याला लेल्यांनी स्वतः मला आणून दिले, त्यामुळे मी आता त्यांचा ऋणी आहे. आणि मला ते त्या लेवलला, म्हणजे आंबे देणाऱ्याच्या लेवलला ते मला असं धरतात त्या पेडेस्टलवर, हे मला खूप खूप बरं वाटलं. आणि एक मला कोथिंबीर पण नाही मिळाली. पण भोगले, एक लक्षात घ्या, तुम्हाला पुढच्या, म्हणजे तुमच्या पुढच्या जन्मी तुम्ही काही व्हाल तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आंबे, जसं तुम्ही म्हणालात, फार इम्पॉर्टंट आहे. आणि छोट्या छोट्या धोनीसारख्या इन्साइट्स आहेत लेल्यांच्या. महत्वाचा, आंबे मराठीच माणसाला दिले ना तर त्याचं कौतुक नाही. आंबे तुम्हाला आउट ऑफ स्टेट डिलिव्हरी तुम्ही किती देऊ शकता, बाहेरच्या विकेट्सवर तुमची परफॉर्मन्स कशी असते, ह्याच्यावर तुमचं सक्सेस अवलंबून असतं. त्यामुळे तुम्ही आंबे रांचीला पोचवले किंवा नजफगडला पोचवले किंवा तुम्ही ते बँगलोरला पोचवले, ह्यात तुमचा ग्रेटनेस आहे. आणि हा नाही, लेल्यांनी विम्बल्डन मीडिया मॅनेजर बाई बरोबर पाहिलेलं आहे. लेल्यांच्या प्रत्येक आयलंड, बार्बेडस पासून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मैत्रिणी आहेत, ज्या लेले आले की नऊवारी साड्या घालतात. जे वेस्ट इंडिजच्या ज्या बायका नऊवारी साड्या घालतात, कारण लक्ष्मी रोडचे जेवढ्या साडीचे दुकान आहे ते लेलेंना ओळखतात आणि ते साड्या घेऊन, तुळशीबागेतले छोटे छोट्या पर्सेस घेऊन ते जगभर पसरवतात. आणि आज मला म्हणायचंय उद्धव ठाकरे साहेबांना की महाराष्ट्राचं टुरिझम करण्याचं समजा मिनिस्टर जसं आदित्य आहे, तर आदित्यानी लेल्यांना घ्यावं, कारण जेवढं महाराष्ट्राचं टुरिझम त्यांनी केलंय ते कोणी केलेलं नाही. अरे, पण त्याच्यामध्ये पण एक सिक्रेट आहे की ज्या दुकानात नऊवारी साडी घेतली जाते त्या माणसाला असं वाटतं की अरे वा, काय लकी आहे, मी लेल्यांना एक नऊवारी साडी देतोय, कारण ते कुठेतरी घेऊन जात आहेत. हो. आणि अरे, विम्बल्डनला आपण कसं कॉन्टॅक्ट, पैसे देऊन लोक काय काय करतात. एक तुळशी बागेतली छोटीशी पर्स देऊन, विम्बल्डनच्या मीडिया मॅनेजरशी दोस्ती करून विम्बल्डन रॉजर फेडररची मॅच पाहणे, एवढा तुम्ही त्याच्यामागचं प्रेम बघत नाही रे, तुम्ही प्रेम बघत नाही त्याच्यामध्ये. मला लोक विचारतात विम्बल्डन पाहिलंच का, तर मी म्हणतो मला जावेद अख्तरकडनं तिकीट मिळत नाही, ती फक्त विक्रम साठेला मिळतात. माझ्याकडे पर्स नाही, ती फक्त ती सुनंदन लेलेकडे असते. आम्ही आपलं टीव्हीवर बघतो, बस. आम्हाला काय. पण गंमत, आंबे अँटिगाला पोचू शकतात, आंबे रांचीला पोचू शकतात. अरे पण पुणे आणि मुंबई किती लांब आहे माहितीये का? अरे लॉकडाऊन आहे हर्षा, लॉकडाऊन आहे म्हणून. मागच्या वर्षी नव्हतं, त्याच्या आधी पण नव्हतं, त्याच्या आधीच्या वर्षी पण नव्हतं. पण हर्षा, मला सांग, आता लॉकडाऊन आहे आणि हर्षा, लोकांना माहिती नसेल पण हर्षाचं फार चलबिचल स्वभाव आहे. म्हणजे काही काम नसेल ना त्याला ते पटतच नाही. त्याला असं वाटतं की काम नसेल तर आपली आयुष्यात काही गतीच नाहीये. आणि तसा मी नाहीये, त्यामुळे मला हर्षाला बघायला गंमत वाटते. आणि लेले आमच्या मधले आहेत, म्हणजे झोपायच्या वेळी झोपून घेतात आणि कामाच्या वेळी काम करतात. तर असे आम्ही ऍक्च्युली टप्प्यातले आहेत. भोगले, लेले आणि साठे हे एक्स्ट्रीम आहेत एका ह्याच्यामध्ये. तर मला हर्षा विचारायचं, तू आता सध्या कॉमेंट्री नाही तर काय करतोस? अनिता सिंथेसायझर वाजवतीये, चिन्मय फिरतोय, सचित काहीतरी करतो, तर ह्यांच्यावर तू कॉमेंट्री करतोस का? तू वेळ कसा घालवतोस? कळतच नाही. कधी कधी वाटतं की हा, आज मी हे 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 करणार, आणि संध्याकाळ कधी झाली ते कळतच नाही. हा जो फोन आहे ज्याच्यात मी बोलतोय ना, फोन मला डिटॉक्स करण्याची फार गरज आहे. ट्विटरवर काहीतरी बघितलं, आता ते नवीन मी इंस्टाग्राम शिकायला लागलोय. पूर्ण जग सोडायला लागलं, मी शिकायला लागलोय.
तर ह्याच्यात वेळ जातो. थोडं लिहायचा प्रयत्न करतोय काहीतरी. आता बघू ते कुठवर जातं. लिहिले कसं माहित नसताना एकदम असं सांगतात की आम्ही गेल्या 6 आठवड्यात 4 पुस्तकं लिहिली आहेत असं ते म्हणून तर आम्ही त्यांना पोचलेले म्हणतो. आतापर्यंत लिहिल्यांकडनं मला तो लेचा शिक्का स्टॅम्प पण मिळालेला नाही. आंबे तर दूर. पण ते म्हणलं ना, ते भोगले आणि साठेंना त्यांनी भाड्याने दिलंय. नाही, तुला फक्त ए ची मात्रा दिली आहे. मला वाटलं पूर्ण ले मिळेल. हा. तर असं चाललंय माझं. तर असं चाललंय की म्हणजे असं वाटलं एकदा की अरे आपण जरा किती फिटनेसवर काहीतरी केलं पाहिजे. वेळ आहे, जिम बंद झालं तरी काहीतरी करता येईल. नाही एवढं केलं. आम्हाला आमच्या पार्किंग एरियामध्ये आम्हाला वॉकला जाता येतं. त्याच्यामुळे अशी पटकन एक गाडी अवॉइड केली, पटकन एक अशी अवॉइड करत करत थोडं चालता येतं. पण हा थोडं लिहितोय. झूम शिकलो, इंस्टाग्राम शिकतोय. अशा लहान लहान गोष्टी होतात. लॉकडाऊनमुळे आमचं घर फुल आहे सध्या. गप्पा मारण्यात बराच वेळ जातोय. फॅमिली बरोबर साठे पुण्यात जाऊन बसले, नवीन जोक्स करतायत, गाणं गायला लागले. हा एक लॉकडाऊनमुळे ही एक चांगली गोष्ट झाली आहे फक्त की विक्रम साठे गाणं म्हणायला लागले. अरे माझी आई गाणं शिकवते, म्हणाले असते तर थोडंसं किती शिकून घ्यावं. अरे पण तुझ्याऐवजी आम्ही दोघं गाणं म्हणायला लागलो असतो तर किती यातना झाली असते लोकांना. पण तुला सांगू, मला असं लक्षात आलंय सर्व्हे मध्ये की ब्रॉडकास्टिंग करून आणि आम्ही कॉमेडी करून लिहिले पत्रकार हे जे प्लेबॅक सिंगर्स कमवतात ना, आपल्याला खरं तिघांनी खरंच हे करायला पाहिजे होतं, गाणं शिकायला पाहिजे होतं. एक कॉन्सर्ट मध्ये जे कमवतात ना, आपण नाही कमवू शकत रे. म्हणजे तू तर मल्टी बिलियनर आहेस, आमचं बोलतोय आम्ही. भोगले साठ्यांना एक काहीतरी फरमाईश तरी करा. हे बघ, सध्याच्या परिस्थितीला जे गाणं मला सुचतंय ते म्हणजे जीव लगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे, जीव लगा जीव लगा जीव लगा. एवढंच आहे परिस्थिती. अरे गाण्याच्या गोष्टी सांगतो दोन. आता 12 गावचं पाणी पण म्हणतो, गाण्याची गप्पा मारायचा कार्यक्रम असतो. मला गाणं म्हणायचा भयंकर हौस, पण गाणं गाता येत नाही. म्हणजे नंबर 11 सगळे सिलेक्ट केले तर त्याच्यात मी नंबर 11. पण आमची इंटर कॉलेज फायनल होती आणि असं मॅचच्या आदल्या दिवशी सगळे बोलत होते, तेव्हा आमचा एक प्लेअर होता, चांगला प्लेअर होता. तो म्हणाला मला सिक्रेट वेपन माहिती आहे म्हणाला. तो म्हणाला मॅच सुरू व्हायच्या अर्ध्या तास आधी मला त्यांच्या ड्रेसिंग रूम मध्ये पाठवून गाणं म्हणायला लावायचं. पण हर्षाबद्दल हे सांगू शकतो की हर्षाची जी म्युझिकल चॉईस आहे, हा आमचा ऑफिशियल आरजे असायचा ह्याच्यामध्ये टूरवर. एक एक गाणी मदन मोहन म्हणा किंवा जयदेव, सगळींची गाणी बॅक टू बॅक लावायचं जेव्हा लेले स्वयंपाक करायचं मी खायचो आणि मजा यायची. आणि भोगल्यांची कॉफी अप्रतिम. पण हर्षा, मला सांग की आता लॉकडाऊन मध्ये तुझी प्लेलिस्ट काय आहे? तू काय ऐकतोयस? अरे थोडी नवीन गाणी डाउनलोड केली मी आता ह्या वेळेला. थोडी कॅलिप्सो गाणी डाउनलोड केली. इंटरेस्टिंग गाणी. मला आधीपासून हे डेव्हिड रडरचं रॅली अराउंड द वेस्ट इंडिज खूप आवडायचं. म्हणून ते ऐकायला गेलो तर 2-3 खूप आवडली मला त्याची गाणी. इन हेटी किंवा कॅलिप्सो म्युझिक खूप आवडली मला. तुझा आवाज पण सूट होईल जर का गाऊन दाखवलंस तर. अरे एकदा मला खूप सिरियसली आमचा एक टीममेट येऊन म्हणाला, तेलुगूमध्ये म्हणाला पण मी मराठीत सांगतो, तो मला गाणं जेव्हा म्हणतात ना तेव्हा, आता सपोज तू इथे सुरू केलं तेव्हा ना हा आवाज असा जातो, असा जात नाही म्हणाला. तर तेव्हा मला कळलं त्याला एक शब्द आहे काहीतरी, काय विब्राटो असं काहीतरी म्हणतात. तर कोणीतरी मला म्हणाला अरे तुझ्यावर विब्राटो. म्हटलं अरे ते तर आहे, काय हरकत नाही. आणि सर्वात या बाबतीत वाईट माणूस, आणि असा अर्थ नका करू, आमच्या बऱ्याच गप्पा होतात. मला एकदा मी असंच म्हणत होतो तर संजय मांजरेकर मला एकदा म्हणाला अरे तू ना हे गाणं मस्त सिम्प्लिफाय केलंस. तर म्हटलं अरे नॉट बॅड यार. तुम्हाला इतके नुअन्सेस होते त्या गाण्यात, सगळे गेले. रिची बेना केला त्याचा, अगदी सिंपल सरळ शब्द. सिम्प्लिफाय. क्या बात आहे, क्या बात आहे.
मला वाटतं या ज्या गप्पा आहेत या संपणं खरंच फार अवघड आहे. त्यामुळे एक शेवटी मजेदार काहीतरी करायचा माझा विचार आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी लेग स्टंप घ्या अशी माझी विनंती आहे आणि सिच्युएशन मी तुम्हाला अशी देतोय. अच्छा, पण मला एक सांग, पत्रकार तू असल्यामुळे दुसऱ्यांकडनं का करून देतो? तू काय करणार याच्यामध्ये? मी पण correct. मी सहभाग होणार ना, असं कसं होईल? माझा सहभाग असणार. फक्त काय म्हणतात त्याला, 3 इडियट्स मधला रॅन्चो तू असल्यामुळे पहिला मान तुला. करेक्ट हा, करेक्ट असं आहे ते. अग्री. त्यामुळे सिच्युएशन हर्षा अशी आहे की वर्ल्ड T20 नोव्हेंबर 15 तारीख वर्ल्ड T20 ची फायनल आहे मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला आणि त्याच्यासाठी हर्षा भोगले टॉस करून घेतलेला. हर्षा भोगलेंनी टॉस साठी खास आपला एक गेस्ट बोलवतात, तो सचिन तेंडुलकर आहे आणि त्याच्यामध्ये हर्षा भोगले सुरुवात करतात, ते सचिन तेंडुलकरशी बोलतात. त्याच्यानंतर मग मराठीमध्ये सुद्धा कॉमेंट्री होते, त्याच्यानंतर हैदराबादी हिंदीमध्ये सुद्धा कॉमेंट्री आहे आणि शेवटी मायकेल होल्डिंग आहे ज्यांची ही शेवटची मॅच आहे ऍज अ कॉमेंटेटर. अशी सिच्युएशन आहे, असा चॅलेंज आहे आपल्याकरता. तर ह्याच्यावरती आपण शेवट करूया. माहितीये कसं गाणं रेकॉर्डिंगच्या आधी म्हणतात ना, सिच्युएशन ऐसी है, तसं एकदम तुम्हाला सिच्युएशन करेक्ट. पण ह्याच्यात सर्वात फंडामेंटल चूक काय माहितीये का भोगले? की T20 वर्ल्ड कपला मायकल होल्डिंग कॉमेंट्री अच्छा, तर त्यांनीच सुरुवात करू. त्यांनीच सुरुवात करू. Mikey, over the years, you've never exactly been a fan of T20 cricket. So, how come you're here? Seen a lot of cricket over a period of time, but let me tell you, what are accustomed to it, a lot of good players, and the fact that 2020 has arrived, it's the end of my career. खरं पण किती हे आहे ना, 2020 has come and Mikey is retiring. I mean, that is the ultimate you can get. अमेझिंग. आपण पुन्हा कधी हा कार्यक्रम केला तर रिची बद्दल बोललो, तसं एक दिवशी आपण मायकल होल्डिंग वर पण पहिल्यांदा कॉमेंट्री केली 94 साली बरोबर, जेव्हा विक्रम 4-5 वर्षाचा होता. पण भोगले जी जो हमारे साथ है वो हैदराबाद से है और मैं भोगले जी को पूछना चाहूंगा, ये जो वर्ल्ड T20 का आज फाइनल इंडिया और वेस्ट इंडीज के बीच दरमियान होने जा रहा है और मेलबर्न क्रिकेट ग्राउंड कुछ अलग नजर आ रहा है, क्या कहेंगे ये मैच के बारे में हर्षा भोगले जी? देखो, पहले तो मैं एक ही बात बोलता हूँ, हैदराबाद में जो बिरयानी बनती नहीं, ये ऐसा 20 ओवर में नहीं बनती बिरयानी. सुबह बनाना शुरू करे तो रात को बनती, रात को बनाना शुरू करे तो सुबह खाते हैं लोग. ये 2020 क्या समझ में नहीं आ रहा मेरे को. ऐसा क्या गैस लगा दिए, बिरयानी दे दिए, तो बहरहाल 2020 क्रिकेट आ गया, तो अब क्या कर लेते अपन. वो क्या है, कैसा वो पानी नहा के आ तू. हाँ, मेरे हमारे एक बार हिंदी टीचर बोले, आपके हैदराबाद में पानी नहा के आते, क्या दूसरे मुल्कों में दूध नहाते? क्या बात है, क्या बात है. मस्त. खूप म्हणजे ज्या लहान लहान गोष्टी आपल्याला आपण सहज करायचो, त्याचं आता महत्व कळायला लागलंय की अरे आपण किती इझिली असं गेटच्या बाहेर जाऊन तिथपर्यंत फिरून यायचो, किती इझिली एअरपोर्टला जाऊन कुठेतरी जायचो, किती इझिली लोकांशी भेटायचो. तर ह्या ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्याचं महत्व कळायला लागलंय आपल्याला. तर ही जी गोष्ट झालेली आहे ही बरोबर नाही, म्हणजे फार फार वाईट परिस्थिती आहे लोकांची. पण जर त्यातनं लहानशाच असल्या तरी, थोड्याफार गोष्टी काढायच्या असल्या तरी, ह्या ज्या गोष्टी लहान लहान आपल्याला वाटायचं की हा त्यात काय, त्याचं महत्व आता कळायला लागलंय. भाजीवाला सर्वात महत्वाचा माणूस होईल आपल्या जीवनात, असं वाटलं होतं का कधी? आणि आपल्या घरी येणारी जी मंडळी आहे, जी काम करतात, आणि काहीही घरी परिस्थिती वाईट असताना एक स्माइल असतो आणि पोळ्या करताना त्याचं महत्व आता आपल्याला कळेल. कारण जेव्हा आपल्याला हे करायला लागतं तर आपल्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय असतात ते लिहिले आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना रिस्पेक्ट करणे हे किती महत्वाचे आहे हे आय थिंक मला एवढं जरी आपण कळलं आणि माणसाचं माणसाबद्दल प्रेम वाढलं तरी मला असं वाटतं कोविड मधनं काहीतरी खूप पॉझिटिव्ह निघेल असं माझी अपेक्षा आहे. खरंय खरंय मित्रांनो, खरंय. तेव्हा मज्जा आलेली आहे नेहमीप्रमाणे.
आपल्या गप्पांना भले आपण एकत्र आत्ता नाही आहोत, आमने सामने नाही आहोत, पण या वेबकास्टच्या मदतीने आपण एकमेकांसमोर आहोत आणि या गप्पा मारू शकलो याचा सुद्धा खूप मोठा आनंद आहे. माझी एकच आता अपेक्षा आहे, फक्त एकच माझी अपेक्षा राहिली. एखाद दिवशी सुनंदन लेलेच्या आंब्याच्या लिस्ट मध्ये माझं नाव खाली असते कुठेतरी येईल. येणार 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 येणार. खूप कष्ट करायला लागतात. यू हॅव टू हॅव फोकस, वन बॉल ऍट अ टाइम. अरे म्हणजे त्याच्या पुस्तकाच्या एका पुस्तकाचं फॉरवर्ड पण लिहिलं मी तरी नाही मिळाले मला आंबे. मजा आली. मस्त, फारच मस्त. पण मित्रांनो, माझी अशी आशा आहे की वर्ल्ड T20 ऑस्ट्रेलिया सिरीज याच्यापैकी पर्यंत काही ना काहीतरी आपण आशेवरती सगळेजण जगत असतो. तोपर्यंत हा करोनाचा त्रास संपलेला असेल, जगामध्ये पूर्वीसारख्या परत गोष्टी व्हायला लागल्या असतील, चक्क फ्लाईट्स चालू झालेल्या असतील आणि आपण तिघ जण ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन टेस्ट सिरीज कव्हर करू, वर्ल्ड T20 कव्हर करू, अशी एक आपली भाबडी आशा माझ्या मनात आहे.